आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रेझेंट्स बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर रतन भोंगे सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं एक दुसरं कारण असं आहे म्हणजे ते 25 वर्षांचा त्यांचा अनुभव या क्षेत्रातला आहे. त्यामुळे एक त्यांचं कौतुक आहे की खरं तर एखादा थँक यू. माणूस थँक इतके यू व्हेरी वर्ष मच. या काम करतोय एखाद्या गोष्टीमध्ये. स्वतः ते मास्टर सुद्धा आहेत आणि एन्व्हायरमेंटमधनं त्यांनी केलेले, त्यामुळं त्या संबंधित सुद्धा प्रश्न ज्याची आता भविष्यात गरज आहे तर त्या संबंधित सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहे. आणि तिसरी त्यांची खासियत म्हणजे नांदुरा इंजिनिअरिंग असोसिएशनचे ते फाउंडर मेंबर सुद्धा आहेत आणि आत्ताचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माणूस जेव्हा नेहमी अशी कुठली तरी नवीन संस्था सुरू करतो तेव्हा त्याचा हा उद्देश असतो की समाजातले असे वेगवेगळे घटक त्यानिमित्ताने एकत्र यावे, त्याच्यात ब्रेनस्टॉर्मिंग व्हावं आणि आपल्या एरियासाठी, आपल्या पूर्ण याच्यासाठी काहीतरी नवीन काम व्हावं, काहीतरी क्रिएटिव्ह काम व्हावं. आणि त्या माध्यमातून ते वर्षभर वेगवेगळे प्रोग्राम सुद्धा अरेंज करतात. सो या सगळ्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं ते रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. त्यामुळं कामाचा इतका मोठा स्पॅन आहे. त्यामुळे त्यातल्या काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण या गप्पांमधून त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत. सो सर, गप्पांना आपण इथनं सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 25 वर्षांपूर्वी हा डिसिजन घेतला असेल की तुम्ही सिव्हिल इंजिनियर बनायचं, तर त्याच्या मागची प्रेरणा, इन्स्पिरेशन कोण होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण याच फील्डमध्ये जाईन? बेसिकली माझं एज्युकेशन नांदुरा इथे म्हणजे मी तसा फॅमिली, आमची फार्मर्स फॅमिली खरं सांगायचं झालं तर. माझे वडील एक शेतकरी आहेत आणि आमच्या भोंगे फॅमिलीमध्ये जसं गावामध्ये वाडे असतात ना, त्याप्रमाणे एक माझे कझिन्स होते जे आज एअर एअर इंडियाला जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. खरोखर त्यांच्याशी जेव्हा माझी एक लहानपणी भेट झाली, त्यांच्या प्रेरणेतून मी पुढे या पद्धतीने जाण्याचा निर्णय घेतला खरं तर. म्हणजे ओव्हरऑल मला जेवढं माहिती आहे समजा किंवा कुठल्याही आजच्या घडीला जे स्टुडंट्स असतात त्यांना अपेक्षा असते की बाई कुठलीतरी गव्हर्नमेंट एजन्सीला मी काम करावं, मला कुठेतरी जॉब मिळावा. पण त्यांच्या प्रेरणेतूनच मी ठरवलं होतं की माझ्या लाईफमध्ये मला खरोखर काय अचीव्ह करायचं आहे, माझे बेसिक गोल्स काय आहे, हे सगळं माझे तेव्हाच डिसिजन झालं होतं. म्हणजे आश्चर्याची गोष्ट वाटेल तुम्हाला, बट दॅट इज ट्रू की अगदी त्या वेळेला मी माझे डिसिजन्स फायनलाइज केले होते. राईट फ्रॉम द म्हणजे कॉलेज ॲडमिशन झाल्यानंतर मी समजा जवळपास 95 मध्ये माझी 12वी पास आउट केली कोठारी कॉलेज ऑफ कोठारी ज्युनियर कॉलेजला, म्हणजे जे नांदेडमध्ये आहेत. त्यावेळेसचे माझे जेवढे मित्र होते माझ्यासोबतचे सगळेजण, म्हणजे जे क्लोज फ्रेंड ज्याला म्हणतो आपण, ते सगळे मेडिकलला गेले जवळपास. पण आणि सगळ्यांची इच्छा होती की बा आपण सोबत जाऊयात म्हणून. पण माझी चॉईस मी ऑलरेडी डिसाईड केल्यामुळे त्या प्रश्नच नव्हता. मी सिव्हिल इंजिनिअरिंग चॉईस केलं आणि आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की परिस्थिती बेताचीच. त्यामुळे काय होतं की ऑब्व्हियसली त्या इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करणं सुद्धा नक्कीच आवश्यक होतं की घरच्यांना कुठलाही ताण न येता वगैरे सगळ्या गोष्टी घडाव्यात तशा हिशोबाने. म्हणून मी चॉईस केलं की मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगलाच गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ मध्येच ॲडमिशन घ्यायची आहे, कारण मला ते परवडण्यासारखं होतं असं म्हणायला हरकत नाही, टू बी फ्रँक हियर. So I decided and I admitted to Government College of Engineering Amravati in 1995 and I passed my degree in 1999. So most of my batchmates, actually most of, I can say around 70% students are in BMC right now, around BMC and other government organizations, and they always used to call me, yaar, come, it's a great job and all these things, but I never go for that because the vision is clear. That's why there is no I don't have any take to any road, other road. So and preferably most of the people say की भाई अरे तुमच्या गावामध्ये तुमचं छोटं गाव आहे, तुमच्या छोट्या गावामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट कशी करणार स्वतःची, किंवा काय होईल समजा तुम्ही जर असं विचार करतायत तर. बट आय प्रूव्ह देम रॉंग राईट नाऊ. अँड आत्ता ते मला नक्कीच म्हणतात मला की नो, की तुझं डिसिजन खरोखर, आणि ते प्रूव्ह करून दाखवलं म्हणून तो. कारण एवढ्या गावात या पद्धतीने डेव्हलप करणं, नो वन कॅन इमॅजिन की मी I am working for PepsiCo, I am working for government of organizations, I am working in Haryana, I am working in Himachal. I have already done the projects for watershed development. And the great thing is to illustrate here ki I have worked in all the field of construction, watershed management, watershed development, water supply schemes. I have designed around 100
rural water supply schemes, and I already implemented that in Maharashtra itself. I have for around in district 4 to 5 APMCs I am working for, and one municipal council is also there, and there are a lot of non-government organizations also like NGOs. So I work for them also. त्यामध्ये सो फार सुंदर प्रवास होता हा सगळा. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की तेव्हा जरी मित्रांचं एक वेगळं म्हणणं होतं, तरी मला असं वाटलं की समृद्धीसारखं तुमचं विजन क्लिअर होतं आणि तुम्हाला दिसत होतं. आणि तो रोड मला माहिती की जरी स्मूथ नव्हता, पण ऑफकोर्स तुम्ही तो पास केलात आणि आज त्या मोठ्या एका टप्प्यावर पोहोचले ज्याच्यात 2000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट केलेले आहेत आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं आता या सगळ्या प्रवासाबद्दल पण मला जाणून घ्यायचंय, पण त्याच्या आधी असं विचारायचं आहे ते म्हणजे तो पहिला स्ट्रगल कसा होता की जेव्हा तुम्ही पास आउट झालात, मास्टर्स केलं असेल आणि त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळणे, कारण प्रत्येक इंजिनियरच्या आयुष्यात तो एक स्ट्रगल फार महत्वाचा असतो, पहिला प्रोजेक्ट पर्यंत. तर ती आठवण आम्हाला जरा तुमच्याकडनं हवी. तसा प्रवास तर फार म्हणजे एवढ्या याच्यात इलिस्ट्रेट करू असा तर नाही आहे, पण स्टील मी शॉर्ट मध्ये सांगू इच्छितो की जसं मी मोठ्या अभिमानाने सांगितलं, विजन क्लिअर होतं, असं करणार आहे तसं करणार आहे वगैरे, बट द फॅक्ट इज की खरोखर खडतर प्रवास होता आणि मलाही अपेक्षा नव्हती ठीक आहे करूयात असं ठरलं. तर इथं पासआउट आल्यानंतर एक फर्स्ट थिंग येते की बा तुमचा अनुभव, तुम्हाला अनुभव घेणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे मी त्या गोष्टीला सांगू इच्छेल की आजही रिग्रेट करतो की मी जो अनुभव घेतला तो मी फक्त 4 महिन्यासाठी घेतला. तर मला आजही वाटते तो मी निदान वर्षभर कोणाकडे तरी राहून अनुभव घ्यायला हवा होता, जो माझा प्रवास त्याच्यापेक्षा आणखी कितीतरी सुखकर झाला असता असं मला वाटतं. स्टील आय एम फाईन विथ दॅट ऑल थिंग. तो माझ्या वडिलांचे एक मित्र होते, खामगावलाच होते ते ऍक्च्युली, आणि इज आम्ही स्ट्रक्चर अँड इज हॅव्हिंग कन्सल्टन्सी इन एव्हरी फील्ड लाईक दिस. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि फ्री ऑफ चार्ज मध्ये, ऑब्व्हियसली जरा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तर तुम्हाला तेवढं सगळ्या गोष्टी हे कराव्याच लागतात. तर ते काम मला आजही आठवतं आणि मला आजही हे वाटतं की बा मी त्या बेसिसलाच मी आज टिकून आहे. आणि जसं की आपण म्हणतो की बा ज्या माणसाचे रूट्स तुम्ही स्ट्रॉंग असतात त्या माणसाला हलवणं किंवा त्या माणसाला पराजित करणं फार कठीण असतं. द सेम थिंग इज हॅपन विथ मी ऑल्सो. ज्या पद्धतीने मी काम केलं, म्हणजे मी सुरुवातीला 4 महिने त्यांच्याकडे काम केलं, कुठलाही मोबदला न घेता आणि स्वखर्चातून, परिस्थिती बेताची असताना सुद्धा. लकीली जसं म्हणतात ना, ज्या माणसामध्ये एक भावना असते किंवा एक ध्येय असतात त्याला रस्ते आपोआप मिळतात, किंवा तो जो अल्मायटी ऑलवेज क्रिएट रोड्स फॉर हिम, अँड ॲटलीस्ट आय बिलीव्ह विथ दॅट. सो वन डे मी असंच जेव्हा मी इथं काम करत असताना मला एक माझे जुने मित्र तर नाही म्हणता येणार पण सिनियर होते बरेचसे, त्यांनी कुठला तरी मोठा प्रोजेक्ट सुरू केला होता आणि इज नॉट गेटिंग एनी साईड इंजिनियर फॉर दॅट बिकॉज द ड्रॉइंग्स आर फ्रॉम मुंबई अँड दिस पीपल आर नॉट एबल टू रीड इट अँड टू एक्झिक्यूट इट. तो ते मला भेटले आणि म्हणाले की बा असं आहे, पण मला असा प्रॉब्लेम जातोय, तुम्ही हेल्प करू शकाल तर. अँड दॅट इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आय थिंक. कारण मला कुठेतरी जर मला स्टार्टअप घ्यायचा आहे आणि सेट व्हायचं आहे तर आय शुड हॅव एनी प्रोजेक्ट. मला कुठेतरी एक स्टिकअप असणं आवश्यक होतं आणि ते मला मिळालं त्या मार्गाने किंवा त्या वेने. त्याच्यामुळे काय झालं की मला गावात राहून स्वतःला सेटल करण्याची एक संधी मिळाली. मग मी त्यांच्या प्रोजेक्टला मी ऑब्व्हियसली मी तेव्हाच हो म्हणालो की मी हरकत नाही, मी करायला तयार आहे. आणि मी म्हणजे खरं इव्हन त्यांना हे नाही विचारलं की तुम्ही किती पे आउट करणार आहात ते, कारण आय नीड ऑफ इट. तर मी ते घेतलं आणि मग साधारण 1 महिनाभरानंतर अक्षरशः सकाळी 8 वाजेपासून तर रात्री मी 1 वाजेपर्यंत त्या साईटवर थांबायचो. नो वन कॅन बिलीव्ह दिस. मी अराउंड 2 महिने ते 3 महिने मी कंटिन्युअस त्यांचं काम केलं अँड ही इज व्हेरी हॅपी ऍक्च्युली. आणि त्यातूनच ती प्रेरणा भेटली, त्यातूनच तो मार्ग आणखी निघाला. मग मी तिथं ऑफिस एक छोट्याशा एक 7x8च्या रूम मध्ये मी एक ऑफिस सुरू केलं माझं आणि तिथून मी इथपर्यंत पोहोचलो. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, प्रवास हा फार सुंदर असतो आणि मला वाटतं नेहमी आपण जेव्हा भूतकाळात जातो, मागे वळून एकदा बघतो तेव्हा जसं पुढची झेप घ्यायची असेल तर 4 पावलं मागे घेतली पाहिजे, तशी ही आठवण असते. पुन्हा अजून ती प्रेरित करत असते पुढे जास्त काम करायला. आता काही तांत्रिक प्रश्नांवर या, टेक्निकल प्रश्नांवर येऊया. त्यातला पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की तुम्ही ह्या मागच्या 25 वर्षांमध्ये या फील्डमध्ये काम करताय, तुम्ही ज्याप्रमाणे हे फील्ड बदलताना बघितलंय
त्याप्रमाणे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलं, टेक्नॉलॉजी शिफ्ट त्याचा बघितलाय तुम्ही. 100%. तर दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे आता टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला या फील्डमध्ये रोजच्या डेली रुटीनमध्ये कशी होते पहिलं, आणि आता आफ्टर मास्टर ऑल्सो तुम्हाला असं वाटतं का की अजून काहीतरी एखादा कोर्स मला केला पाहिजे या चेंजिंग टेक्नॉलॉजीसाठी? तर पहिली गोष्ट अशी की टेक्नॉलॉजीच्या बद्दल बोलाल तर स्ट्रेट वे आहे, बिझनेसमध्ये आणि प्रोफेशनलिझममध्ये तुम्ही जर टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन चालणार नाही तर तुम्ही टिकू शकणार नाही. अँड मेनी ऑफ द इन नांदुरा म्हणजे माझ्या शहरामध्ये जे लोक आहेत माझ्यासोबतचे त्याच कारणामुळे आज ते मागे पडलेत की कारण त्यांना कोपअप करणं जमलं नाही. तुम्ही जर टेक्नॉलॉजीला सोडून जर तसंच राहत असाल तर तुम्हाला टिकणं शक्य नाही. आणि राहिलं तर आता मी आज जे काही टिकून आहे ते त्याच्यामुळेच टिकून आहे की कारण प्रत्येक वेळी म्हणजे साधा जर तुम्हाला अनुभव एक्झाम्पल द्यायचं झालं तर सॉरी 1900 सुरुवातीच्या काळात जेव्हा मला एखादंही अंदाजपत्रक बनवणं किंवा साधं एखादं सबमिशन ड्रॉइंग बनवायचं एखाद्या नगरपालिकेला सबमिट करण्यासाठी अक्षरशः मला रात्री 10 ते सकाळी 4 3-4 डिपेंडिंग ऑन द ड्रॉइंग एवढा वेळ लागायचा कारण मला सगळ्या ड्रॉइंग ट्रेसिंग हाताने करायला लागायचं. तर रात्री 9:30-10 ऑफिसमधून आल्यानंतर जेवणानंतर मला तेच काम राहायचं सकाळी 3 वाजेपर्यंत की मी सबमिशन ड्रॉइंग एक काढेल आणि पूर्ण एवढ्या वेळेत मी फक्त एकच ड्रॉइंग काढू शकत होतो. आणि त्याचे पैसे किती मिळायचे तो भाग वेगळा, पण काम एवढंच करू शकत होतं. साधं एक एस्टिमेट द्यायचं झालं सेम थिंग तर मला पूर्ण एक पेजवर रफ मध्ये सगळं एस्टिमेट तयार करावं, ते लिहावं अकॉर्डिंग टू मेजरमेंट्स आणि एखाद्या टायपिस्टकडे जायचं, मग तो टायपिस्ट ते टाईप करायचा, तो टाईप करून मला आणून द्यायचा. त्याला मला निदान मग त्याला काहीतरी काम राहायचं, मग तो परत म्हणायचा की सर मी उद्या देतो परवा देतो. ह्या गोष्टी घडायच्या. टेक्नॉलॉजीमुळे असं झालं की आज एक सबमिशन ड्रॉइंग काढायचं म्हटलं तर ठीक आहे मला काढायची गरज पडत नाही आज, पण स्टील माझ्या असिस्टंटला मी जर देतो तो विदिन हाफ अवर किंवा 1 अवर मध्ये मला सबमिशन ड्रॉइंग काढून देऊ शकतो. अँड दॅट टू बी स्पेसिफिक, करेक्शन होत असलेलं, करेक्शन करू शकणारं आणि सोबर. दॅट इज द डिफरन्स. टेक्नॉलॉजी मेक्स अ ह्यूज डिफरन्स इन द फील्ड डेफिनेटली. अँड इफ यू अडॉप्ट इट नो वन इज गोइंग टू स्टॉप यू आय थिंक. क्या बात आहे. जसा हा टेक्नॉलॉजीचा शिफ्ट तुम्ही बघितला इंडस्ट्रीमधला तसा एक फॅक्टर आहे जो बदलला नाही मागच्या 25 वर्षात, कदाचित तुम्ही पण अनुभवला असेल कारण तुम्ही भारताच्या वेगवेगळ्या कॉर्नरमध्ये काम केलंय आणि स्पेशली विदर्भामध्ये आता काम करताय, ते म्हणजे अनस्किल्ड लेबर. हा मुद्दा आहे जो कायम पूर्वी पण होता आणि आता पण आहे. तर या अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती सिच्युएशन हँडल करता? तर अनस्किल्ड लेबरचा प्रॉब्लेम असा आहे की आत्ताच्या जर आता सुरुवातीच्या काळात अनस्किल्ड लेबर असणं ते दॅट इज देअर काय म्हणता येईल त्याला की तुमची मजबुरी होती ऍक्च्युली. आत्ताच्या कंडिशनला असं आहे की आज तुम्हाला लेबर मिळणंही मुश्किल झालंय. म्हणजे द रिझन इज की अनस्किल्ड लेबर म्हणून काम करणं हा एक मुद्दा वेगळा ठरूयात आपण. सुरुवातीचा जर समजा आपण थोडंसं विचार केला तेव्हा त्यांची गरज होती, आज ती गरज उरली नाहीये. त्यामुळे काय झालंय की जे खरोखर स्किल आहे ज्यांच्याकडं त्यांना पे करायला आणि त्यांना करायला उलट आमच्यासाठी चांगलं आहे ऍक्च्युली. अनस्किल्ड लेबरचा विषय असा झाला तर तुम्हाला त्रास होणारच आहे 100%, त्यात काही शंका नाही आहे. तुमचं जे आउटपुट होतं जे येतं एखाद्या स्पेसिफिक लेबर कडून म्हणा किंवा एखाद्या माणसाकडनं ते नक्कीच 50% होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या अनस्किल्ड लेबर कडून तुम्हाला स्किल वर्क करून घ्यायचं म्हटलं ते खूप जास्त त्रासदायक राहतं. बट स्टील तुम्हाला वॉच ठेवून आणि तुम्हाला त्याला गायडन्स देऊन तुम्हाला ते करता येतं. दुसरा प्रश्न असा आहे की आता याच मुद्द्याला पुढे घेऊन की तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये ऑफकोर्स इनिशियल स्टेजला जेव्हा काम केलं असेल काही वर्षांपूर्वी तर तेव्हा बऱ्याचदा कस्टमरचा एक डायलॉग तुम्ही काय ऐकला असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये थोडं बसवून द्या. तर अशा वेळेला बिंग इंजिनियर तुम्हाला तर कायम वाटत असतं की चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करावं आणि एकीकडे तर बजेट पण सांभाळायचं. सो बजेट आणि क्वालिटी ही तारेवरची कसरत तुम्ही कशी करता आणि कशी निभावता? बेसिकली सगळ्यात आधी तर मी जेव्हा हा प्रश्न यायचा तर मी त्यांना एक सजेस्ट करायचो की बा तुम्ही साधारण एक घर बांधायचं म्हटलं साधारण तुम्हाला जर समजा 5 ते 10 लाख तेव्हा खर्च कमी यायचा इनिशियल स्टेजला. इव्हन आताही मी तोच सल्ला देतो त्यांना की 10 लाख इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला जर बजेटमध्ये करायचं म्हणून तुम्ही कुठेतरी कॉम्प्रोमाइज जर करत असाल दॅट विल बी हार्मफुल फॉर युअर होल बजेट. कारण तुम्ही 10 लाखातले 1 लाख वाचून तुम्ही जर तुमचं कन्स्ट्रक्शन करताय तर तुमचे ते 9 लाख रुपये तुम्ही पाण्यात घालवताय असं माझं वैयक्तिक मत आहे.
कारण आणि ते मी पटवून दिलं त्यांना की बा तुम्ही 1 लाख वाचून फारसा विषय करणार नाहीयेत, पण हे जे घर आहे तुमचं, हे आयुष्यभराचं स्वप्न आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे येणार आहे. सो तुम्ही त्या गोष्टींवर बजेटमध्ये तुम्ही जर एखाद्या वस्तू ₹100 ऐवजी ₹90 लावली तर हरकत नाही. बट तुम्ही जसं म्हणत असाल की खर्च कमी व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल, दॅट विल नॉट गुड. आणि मी ते त्यांना समजून सांगून त्यांच्याकडनं ते त्यांना क्लिअर करून आणि त्यांना पटवूनच त्यांच्याकडनं हो म्हणून सुद्धा केलेलं आहे. वाह! त्याच्यामुळे तेवढा एक वेगळा हो. त्याच्यातला हे होता प्रश्न फॅक्टर. असतो. बरोबर. दुसरा आणखीन एक म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर खूप काम केलेलं आहे. बिलकुल. आणि त्यातले प्रोजेक्टची काही नावं सांगता येतील का? आणि हा एक कोइन्सिडन्स होता का इंटरेस्टचा भाग होता की तुम्ही एन्व्हायरमेंट मधलं केलंय आणि वॉटरशेडशी रिलेटेड तुम्ही बरेच प्रोजेक्ट केलेत? ओके. तर त्याबद्दल पण. आता ऍक्च्युली जेव्हा मी म्हणजे जसं सांगितलं सुरुवातीच्या हां. बोलण्यामध्ये माझ्या किंवा प्रत्येकाचा हा प्रश्न होता की बा तुम्ही नांदुरेसारख्या ठिकाणी राहून हं. तुमची प्रोग्रेस कशी होईल? तुम्हाला जे अपेक्षित आहे की म्हणजे जसं कॉलेजमध्ये असताना मुलं किंवा स्वप्न असतात ना, ते हं. सांगतात मित्रांशी बोलताना कन्व्हर्सेशन मध्ये की बा यार नाही मुझे ऐसा करना है, मैं ये करूंगा वो करूंगा. तर ॲट दॅट टाइम मी पण सांगायचो त्यांना की नाही माझं ऑफिस असेल, माझा स्टाफ राहील, आय हॅव अ कॅबिन, ऑल दिस थिंग्स. तर तेव्हा मग लोक जेव्हा म्हणायचे की बा तुम्ही प्रोग्रेस कसा कराल, तेव्हा मलाही कधी कधी कुठेतरी वाटायचं मनामध्ये की बा काही अंशी खरं पण आहे, म्हणजे कसं करणार आपण. बट जसं मी सांगितलं की बा ध्येय वेळेला एकीने मार्ग आपोआप सापडतात. सेम थिंग इज अपॉन विथ मी. माझ्या आयुष्यात जर मी खरोखर एक वन लाईन मध्ये गोष्ट सांगायची झाली सांगेल सक्सेसची, की माझ्याकडं जे काम आलं आज तागायत मागच्या 25-26 वर्षात, मला ते काम येत असो अथवा नसो किंवा कसंही असो, पण मी त्या कुठल्याही कामाकरिता म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मी क्लायंटला नाही नाही म्हटलं कधी. अँड दॅट इज द माय स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आय थिंक. अँड दॅट्स वाय आय फाइंड ऑल द वेज टू वर्क विथ मोर अँड मोर इफिशियन्सी अँड स्ट्रेंथ. सो असं झालं की बा काम करत असताना आता काय करायचं मग मी फायनान्समध्ये पण ज्या होम लोन्सच्या फ्रँचायझीज होत्या त्या माझ्याकडे यायच्या, कारण वर्क होतं माझं. मग मी त्याच्या अगेन्स्टमध्ये मी सगळ्यांना त्यांचे जे टार्गेट्स कम्प्लिशनसाठी मी हेल्प करायचो. असंच एक करता करता बुलढाण्यावरून एक पर्सन भेटले मला आणि ते म्हणाले की बा आमची अशी अशी NGO आहे आणि वी आर हॅव्हिंग प्रोजेक्ट, दिस सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, and we are not finding competitive person for that. So they asked me, तुम्ही इंटरेस्टेड आहात का म्हणून या गोष्टीसाठी. मी अगदी न पाहता सरळ हो म्हणून टाकलं. गमतीची गोष्ट की मला त्याचा गंधही नव्हता तेव्हा, खरं सांगायचं झालं तर अगदी 2003 ची गोष्ट असेल. अँड जसे ते गेले त्याच्या नेक्स्ट मोमेंटला मी त्याच्यावर रिसर्च आणि सर्च करणं सुरू केलं आणि अभ्यास सुरू केला. त्यांनी सांगितलं मला की आम्ही 4 दिवसानंतर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळं डाटा घेऊन येतो. ठीक आहे तुम्ही या, मीनवाईल आपण करूयात तसं. आणि अक्षरशः मी 3 दिवस कुठलंही काम न करता सगळं रिसर्च आणि सगळं त्याच्यावर केलं. अँड टिल द पॉइंट दे कम, माझ्याकडे सगळं डाटा अनालिसिस पासून एव्हरीथिंग इज आय हॅव डन विथ. सो त्यांनी ते दिलं आणि मी अकॉर्डिंगली त्यात एंट्री केली कन्सल्टेशन मध्ये, गव्हर्नमेंट एजन्सीजमध्ये. त्याच्यानंतर मग मी कलेक्टर्स ऑफिस म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आणि जिल्हा परिषदला मग अशा कळ्या जुळत गेल्या ऍक्च्युली. बरोबर. आणि हे होत गेलं. वा. पुढचा प्रश्न आणखीन एक असा वेगळ्या अँगल मध्ये का, त्याला 2-3 डायमेन्शन्स आहेत. त्यातलं पहिलं डायमेन्शन आहे तुम्ही नांदुरा इंजिनियर असोसिएशनचे प्रेसिडेंट आहात, फाउंडर प्रेसिडेंट. तर तो एक अँगल आहे. दुसरा तुम्ही इंजिनियर मास्टर आहात. तिसरा तुम्ही इथले रेसिडेंट आहात. अशा 3 अँगल मधनं आम्हाला प्रश्नाचं उत्तर हवे. ते म्हणजे बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या डेव्हलपमेंटचं विजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे, जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला बुलढाण्याला पुणे, मुंबई किंवा कुठल्याही एखाद्या मेट्रो सिटी बरोबर किंवा डिस्ट्रिक्ट बरोबर आपल्याला जर कॉम्पिट करायचं असेल, तर कुठले असे एरियाज आहेत की ज्याच्यावर आता काम केलं गेलं पाहिजे? ओके, मी असं म्हणेल की बघा, तसं तर त्या ज्या प्रोजेक्शन्स आहेत ते पुढचे जे डेव्हलपमेंट आहे त्याच्या रिगार्डिंग मध्ये गव्हर्नमेंट एजन्सीज ऑलरेडी काम करतात. म्हणजे जसे की आता नांदुऱ्याकरता आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन बनवलाय जस्ट, जो ऑलरेडी सबमिट आहे पुण्याकरता. इव्हन खामगावला सँक्शन झालाय, बुलढाणा मेहकरला पण झालाय. तर डिस्ट्रिक्टचा जर आपण ब्रॉड माइंडेडली विचार जर केला
तर बेसिकली आपण एक स्पेसिफिक जर शहर म्हटलं किंवा असं जर म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या फॅसिलिटीज म्हणजे तुम्हाला जर समजा आता ऑब्व्हियसली की बा तुम्हाला मेट्रोज तर कन्वर्ट होणार नाहीये यात काही शंका नाही, म्हणजे त्याला वेळ लागेल बऱ्यापैकी विजन आणि पुढे टेक्नॉलॉजी आणखी काही येणार आहे, पुढे आणखी काही भरपूर डेव्हलपमेंट्स आहेत. तर तेवढ्या दृष्टिकोनातून जातात तर इन शॉर्टमध्ये जर पुढच्या 50 वर्षाचा जर विचार केला तर ज्या डेव्हलपमेंट प्लान्समध्ये ज्याप्रमाणे प्लॅन केलेलं आहे, ज्याप्रमाणे गोष्टी डिसाईड झालेल्या आहे त्या इम्प्लिमेंट होणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी जी इम्प्लिमेंटिंग एजन्सी राहणार आहे, जसं की एक स्पेसिफिक नगरपालिका तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जर आहे, दॅट प्लॅनिंग शुड बी एक्झिक्युटेड प्रॉपरली. बेसिकली दॅट इज द फर्स्ट थिंग मला असं वाटतं की बा ती फर्स्ट थिंग आहे तुम्हाला त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी. त्यानंतर ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहे, ज्या नवीन गोष्टी आहे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आणि याच्यामध्ये, त्या आता सगळ्यांना शक्य नाही. जे प्रायव्हेटमध्ये काम करतात इंजिनियर्स, सगळ्यांना पॉसिबल नाही आहे की कुठली तरी ट्रेनिंग घ्यावं, नवीन गोष्टींशी मिक्सअप व्हावं किंवा त्याच्याशी कॉपअप करावं. त्यांना कुठेतरी लॅकूनच आहे त्यांचे फायनान्शियल, इकॉनॉमिकल आणि फॅसिलिटीज, ह्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी कुठेतरी घडल्या पाहिजे कोणाच्याही माध्यमातून म्हणा, की म्हणजे जसं की आयकॉनने एवढं सगळं इनिशिएटिव्ह घेतलं, एवढा सगळा सुंदर प्रोग्राम अरेंज केलाय. दॅट इज द बेस्ट थिंग टू एक्सपोज देम. द टॅलेंट शुड बी एक्सपोजेस. बरोबर. तर अशा कुठल्या तरी मग आयकॉननी यातही जर समजा कधी हे घालून त्याच्यासाठी त्याकरता पुढे प्रयत्न केले तर ते पण सुद्धा एकदम अतिशय चांगलं पाऊल राहील, मी सजेस्ट करेल असं. ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर नक्कीच आपण आपल्याला जे अपेक्षित आहे, जे नवीन जे सिटी, स्मार्ट सिटी म्हणून जे आपण आजकाल बोलण्या करतो, ऐकायला येतं, सगळीकडे नेटवर मिळतं, तर ते नक्कीच आपण साध्य करू शकू असं मला वाटतं. दुसरा आणखीन एक असा अवघड प्रश्न आहे तुमच्यासाठी की इतके प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट सांगायचा झाला की जो तुमच्यासाठी आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर असा कुठला प्रोजेक्ट सांगाल तुम्ही की जो काहीतरी वेगळा होता, स्पेशल होता? तसं तर म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की भरपूर प्रोजेक्ट झाले आणि सगळेच म्हणजे तुम्ही असं कोणत्या एखाद्या प्रोजेक्टला एखादा स्पेसिफाय करणं हे दुसऱ्यांच्या दृष्टीकोनातून अन्यायकारक ठरेल असं मला वाटतं. म्हणलं तो अवघड प्रश्न आहे त्यामुळे म्हणजे ऍटलीस्ट जो माणूस काम करतो, मी काम केलंय तर मी प्रत्येक प्रोजेक्टला माझ्या मनापासून 100% दिलाय. बरोबर. बट स्टील म्हणजे तुम्हाला जर समजा म्हणायचं रेटिंग द्यायचं झालं असं म्हटलं तर मी असं म्हणेल की मी 1-2 वर्षाआधी एक प्रोजेक्ट केला होता, हॉटेलचा प्रोजेक्ट होता तो. मी इव्हन स्पेसिफाय केलं एक बऱ्याच ठिकाणी. नांदुरा सारख्या शहराच्या ठिकाणी अराउंड 8 CRचा प्रोजेक्ट करणं इट्स क्वाईट मोर दॅन म्हणजे अनइमॅजिनेबल आहे कोणासाठी पण. त्यामध्ये आम्ही म्हणजे जवळपास 20,000 स्क्वेअर फीट लॉन, 10,000 स्क्वेअर फीट मॅरेज हॉल, AC हॉल आहे, प्लस अराउंड 40 रूम्स आहे लॉजिंगच्या, रेस्टॉरंट्स आहे अराउंड 100 पीपल अकोमोडेशनचं, शॉपिंग्स आहे, सर्वंट क्वार्टर्स, मोर दॅन दॅट. तो प्रोजेक्टसाठी मी खरोखर म्हणजे बाकीच्या जर मेट्रो आणि काही बाकी प्रोजेक्ट केला तर ते 8 करोड म्हणजे त्यांच्यासाठी फार नाही आहे खरं सांगायचं झालं तर. बट स्टील आय फील की त्या प्रोजेक्टसाठी त्या ठिकाणी असणं आणि त्याला 100% म्हणजे अक्षरशः राईट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, अगदी खोदकाम करण्यापासून तर त्याचं फिनिशिंग, कर्टन डिझायनिंग पासून सगळ्या गोष्टी ज्या केल्या, दॅट आय फील की मला ते खरोखर म्हणजे अतिशय समाधान आहे. मी त्या प्रोजेक्टसाठी खूप जास्त वेळ दिला आणि खरोखर अतिशय सुंदर प्रोजेक्ट झालाय. त्याबद्दल मला फार हे आहे. मला असं वाटतं की तुम्ही नांदुराचेच असल्यामुळे आपल्या नांदुरामध्येच असं मानून जाणार एक प्रोजेक्ट होते, तर माझ्या तुम्ही अजून 101% दिलं तिथं. बिलकुल 100 पेक्षा पण जास्त. त्या बात आहे. दुसरा असा एखादा प्रोजेक्टची आठवण हवी आहे की जो करताना काहीतरी प्रॉब्लेम्स आले, काहीतरी त्याच्यात आव्हान आलं आणि त्या आव्हानावर कशी मात केली तुम्ही, असं आम्हाला एक सिच्युएशन ऐकायचं आहे तुमच्याकडून. एक वॉटरशेड मॅनेजमेंट, आता जसं मी सांगितलं मी प्रत्येक फील्डमध्ये काम करेन, कन्स्ट्रक्शनच नाही तर एव्हरीथिंग कन्स्ट्रक्शन फील्डशी रिलेटेड जे आहे. तर एक प्रोजेक्ट मिळाला होता मला, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा होता आणि तो प्रोजेक्ट होता सांगली जिल्ह्यामध्ये. हा जवळपास 2000 आय थिंक 5-6 मध्ये राहून. तेव्हा RR पाटील साहेब जे होते ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री सुद्धा होते.
तर आता मला तर शक्य नव्हतं, मला सगळ्या गोष्टी सांभाळणं. तर माझी टीम मी फॉर्म केली आणि तिथे एक कवठे महांकाळ म्हणून गाव आहे. हो. पाटील साहेबांच्या अच्छा. मतदारसंघातलंच गाव आहे. तर मी सगळे टीम्स सर्व्हे आणि याच्यासाठी सुरुवातीला पाठवली. सगळी अरेंजमेंट करून दिली. तर तिथं मुलं गेले, सर्व्हे सुरू झाले वगैरे, प्रोसेस झाल्या, सगळं झालं. आणि मीनवाईल काय मला फोन यायला लागले, की सर म्हणे असं होतंय, तसं होतंय. प्रॉब्लेम काम नाही होत आहे म्हणे. म्हटलं का, काय झालं? नाही म्हणे सर तुम्हाला यायला लागतं म्हणे इथं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मी पोहोचतो. मग मी तिथे गेलो ऑनसाईट ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम आहे बघायला. तर ऍक्च्युअली तो प्रॉब्लेम नाही म्हणता येणार खरं तर. ते जे लोक होते ते किती क्युरियस होते त्या गोष्टीसाठी. म्हणजे मी विदर्भाला दोष देणार नाही, पण मी नक्की सांगेल की विदर्भाच्या लोकांनी ते शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि त्या लोकांचं मी कौतुक करेल की सर म्हणे मी तुमच्या माणसांना तुमच्या टीमला सांगतोय की मला या ठिकाणी असं अशा पद्धतीनं हे काम हवंय वॉटरशेडचं, पण हे नाही म्हणतायत म्हणे. म्हटलं बघ का हवं? नाही सर म्हणे त्याची जी जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत ते तसं असं वाटतं टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. तर म्हटलं तुम्ही गव्हर्नमेंटनी हे जे फंडिंग दिलंय हे त्या कामासाठी दिलंय, तर तुम्ही त्यांची जी उत्सुकता आहे, त्यांची जी त्याच्यामध्ये जी हे आहे इन्व्हॉल्वमेंट आहे ते तुम्ही नक्कीच ते अप्रिशिएट करून पुढे जायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः कुठल्याही कामासाठी आर आर पाटलांचे कौतुक करतो मी आज ते जिथे असतील तिथे, की तिथल्या साध्या शेतकऱ्याचाही जर फोन आला तर मी असं म्हटलं की बॉस असं आहे, त्यांना बोलावं लागेल. मी पाटील साहेबांशी बोलतो म्हटलं. मला वाटलं की काय गंमत करताय तुम्ही, काय आज ते गृहमंत्री आहेत. आणि माझ्यासमोरून फोन लावला आणि पाटील साहेबांशी बोलणं केलं की सर असंच आहे आणि यांना असं असं सांगा म्हणत. अतिशय कौतुकस्पद होतं आणि चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मला त्यांनी प्रोग्रेससाठी डेव्हलपमेंटसाठी अडवणूक केली. क्या बात आहे. पण चांगल्या दृष्टीने होती असं की त्याच्यामुळे इतका चांगला प्रोजेक्ट इथं होऊ शकला. दुसरा आणखीन एक तुम्हाला यातलाच अँगल मला आठवलं ते म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये आपण मास्टर्स केलेलं आहे. तर या दृष्टीने तुम्हाला आता काय वाटतंय, जर आव्हान करायचं असेल इंजिनियर्सला तरी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये या गोष्टी आता इन्क्लूड केल्या पाहिजेत किंवा असं काळजी घेतली पाहिजे, तर तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचंय. ओके, जर इंजिनियर मित्रांना सांगायचं झालं तर मी असं सांगेल की आज जे आपण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम करतोय म्हणा किंवा पुढे करणार आहोत, बिंग अ एन्व्हायरमेंटल इंजिनियर मी म्हणेल पहिला फर्स्ट प्रॉब्लेम आहे, तुम्ही सिटीज जर बघितलं तर पोल्युशन. सगळ्यात जास्त पोल्युशन कन्सर्न आहे. आपण जरी त्यात नसलो, म्हणजे समजा ट्रॅफिक डिपार्टमेंटचा आहे किंवा मोटार वाहनांचा आहे, पण स्टील बिल्डिंग इंडस्ट्री आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, दे आर ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग इन दॅट. सो आय सजेस्ट, मी तुमच्या मित्रांना सांगू इच्छेल की बा जे आर आहेत 3 Rs, रिसायकल, रियूज अँड रिफॉर्म, त्याचा तुम्ही अडॉप्ट करा आणि जेवढ्या जास्तीत जास्त त्याचा कोणत्याही गोष्टीचा उपयोग होईल, त्याला रिसायकल करता येईल, त्यात जर गेलं. आणि जसं आपलं ग्रीन बिल्डिंगला आज फार महत्व आहे, त्या ग्रीन बिल्डिंगसाठी जास्तीत जास्त नॅचरल रिसोर्सेस आपण कसे डेव्हलप करू शकू, कसे वापरू शकू आणि आपले जे क्लायंट्स आहेत त्यांना त्याचं महत्व सांगून त्यांच्याकडनं ते एक्झिक्यूट करून घेऊ शकू, यासाठी जर प्रयत्न केले तर नक्कीच आपलं जे देणं आहे समाजाप्रती म्हणा किंवा निसर्गाप्रती म्हणा, ते नक्कीच आपण साध्य करू शकू असं मला वाटतं. आणि त्यांनी सगळ्यांनी माझा अवलंब करावा या गोष्टीचा असं मला वाटतं. आणि आणखीन एक सल्ला हवाय ते म्हणजे यंग इंजिनियर्सला जे फर्स्ट स्टेप आता याच्यामध्ये ठेवणार आहेत, तर तुमचा सक्सेस फॉर्म्युला पण आम्हाला त्या दृष्टीने जर त्या नवीन इंजिनियर्ससाठी मिळाला तर काय सांगाल त्या मुलांना? सक्सेस म्हणाल तर सक्सेस आपसूक कधीच येत नाही. सक्सेसला जसं तुम्ही असं वाटत असेल तुम्हाला की बा तुमचं लक आहे, त्या लकला मेहनतीची जोड असल्याशिवाय मी खरोखर सांगू इच्छितो की तुम्ही अचीव करू शकणं शक्य नाही. तुम्ही मेहनतीत कुठे पडू नका, कुठेही कमी पडणं. तुम्ही जर तसं जर अचीव केलं, म्हणजे तुम्ही जर मेंटेन ठेवलं. आणि कसं आहे की बा आज म्हणजे आमच्या वेळेस आता जसं म्हटलं की बा न्यू टॅलेंट, न्यू टेक्नॉलॉजीज, ह्या सगळ्या फॉर्मेशन आहे, नवीन नवीन येत आहे, सगळ्या गोष्टीची अडॉप्शन करणं तुम्हाला आवश्यक आहे. ते तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे. तुमची मेहनत कंटिन्यू ठेवा, मेहनतीला कुठलाही दुसरा पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या उमेदीच्या काळात म्हणजे आजही मी एकदम हे आहे, पण जेव्हा मी सुरुवात केली, जो कठीण काळ होता, त्याच्यामध्ये मी नो वन कॅन बिलीव्ह की मी 16 तासापर्यंत 18 तासापर्यंत काम केलं. आणि दिस इज द रिझल्ट ऑफ दॅट ओनली.
तर मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की बा मनापासून काम करा, सक्सेस आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मागे ऑलरेडी धावतच आहेत. या बस आहे. आणखी शेवटच्या टप्प्यात फक्त एवढंच विचारायचं, जेव्हा कन्स्ट्रक्शनसाठी आपण स्टील सिलेक्ट करतो तेव्हा त्याचे पॅरामीटर्स काय आहे तुम्ही सांगाल, की काय बघता आणि मग तुम्ही ठरवता की हे स्टील निवडलं पाहिजे? स्टील बद्दल जर बोलायचं झालं तर आता आज बाजारात भरपूर सगळे ब्रँड्स आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि प्रत्येक जण आपापली स्पेशालिटी हे सांगत असतं. परंतु तुम्हाला खरोखर जे तुम्हाला सांगितलं जातं आणि जे तुम्हाला दाखवलं जातं ते खरोखर त्याचं आउटपुट मिळतंय का, तुम्ही ते तपासलं पाहिजे. नक्कीच की कोणीतरी काही सांगत आहे अँड तुम्ही जर त्याला ब्लाइंडली तुम्ही त्याला फॉलो करताय किंवा फेट ठेवताय तर दॅट इज नॉट गुड. तुम्ही पर्सनली जसं मी समजा आयकॉन बद्दल सांगत झालं तर आयकॉनची खरोखरची जी टेस्टिंग पॅरामीटर आहे ते मी जे रिपोर्ट्स आहेत आणि ऍक्च्युअल म्हणजे जे मी ऑनसाईट वापरून जो अनुभव घेतलाय, सर्टिफिकेशन किंवा ह्या गोष्टी सोडूनही तुम्ही जर ऑनसाईट वापरून जो अनुभव घेतलाय त्याच्यावरून जसं मी अडॉप्ट केलं त्याप्रमाणे तुम्ही ते अडॉप्ट करून त्या तपासून त्या गोष्टीचा अनुभव घेऊन पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याही कागदावर आणि कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता. बरोबर. असं मला आणि तुम्ही आता आयकॉन बद्दल सांगितलं तर आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल तर तुम्ही सांगितलं, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगता येईल का? कसा होता अनुभव तुमचा? नक्कीच. म्हणजे मी जेवढे कन्सर्न आलो तुमचे जे सेल्स मधले डिपार्टमेंट पासून तर सगळ्यांशी, म्हणजे आजही माझे ते जरी सेल्स मध्ये असले आणि कंपनीच्या करता काम करत असले तरी माझे त्यांचे अबोव दॅट संबंध आहेत. आणि मी असा बिलीव्ह करतो की बा संबंध असेच बनत नाही. तुम्ही त्यांची खरोखर त्यांची सर्व्हिस, त्यांचा फॉलोअप, त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी मला होत्या, ते कनेक्टेड होते. माझ्या प्रत्येक कुठली क्वेरी पासून तर कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी मला क्विक रिस्पॉन्स दिला आणि ते सॉर्ट आउट केलं. दॅट इज द ओनली रिझन की ते मी कनेक्ट झालो. याच्यावरूनच तुम्ही लक्षात घेऊन घ्या की त्यांची जी सर्व्हिस होती त्याच्यामुळे माझं जे कनेक्शन होतं डेफिनेटली दिस इज द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट वन. क्या बात आहे. सो हे होते मास्टर इंजिनियर रतन भोंगे सर, असं मी म्हणेन, कारण मास्टर म्हणजे दोन अँगल, एक तर स्वतः त्यांनी मास्टर्स केलेले आणि 25 वर्षाचा अनुभव, या दोन्हीतून मी म्हणालो. पण खरंच इतक्या वर्षाचा जेव्हा मोठा स्पॅन असतो तेव्हा तो काही मिनिटांमध्ये सांगणं फार अवघड असतं. तरी तुम्ही त्यातले महत्त्वाचे फार पॉईंट सांगितले आणि त्यातले दोन महत्त्वाचे मला पॉईंट्स वाटतात. एक म्हणजे यशाला शॉर्टकट नसतो आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर तुम्ही डायरेक्ट सेकंड फ्लोअर नाही बांधू शकत, तुम्हाला ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर बांधावाच लागेल. त्याच्याप्रमाणेच तुम्हाला पुढे जावं लागेल. सर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, तुमचे अनुभव सांगितलेत. आणि जरी 25 वर्षांचा टप्पा झाला असला तरी मी असं म्हणेन की पुढच्या 25 वर्षांच्या टप्प्यामध्ये असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी खरोखर जातात एवढंच सांगेल की आयकॉननी हा जो इनिशिएटिव्ह घेतलाय आणि हा जो प्रोग्राम डिझाईन केलाय, मला साधारण 3 महिन्याआधी 4 महिन्याआधी काहीतरी तशी कळलं होतं आणि मी खरंच तेव्हाही अप्रिशिएट केलं आणि आजही करतोय की दिस इज वन ऑफ द फायनेस्ट मूव्ह अँड आय विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्याकरता पण तुमचे खूप खूप आभार. तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांसाठी सर्व करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.